मी ज्योतिष योगेश प्रभाकर वंगे, श्री अत्रे ज्योतिष कार्यालय नाशिक येथून आज आपल्याशी संवाद साधत आहे। जशी आपण ग्रहांची एक मालिका तयार करत आहोत, तर आपण एक एक ग्रहाची जी मुसाफिरी करत चाललेलो आहोत, त्यात आज आपण बुध या ग्रहाची मुसाफिरी करणार आहोत। तर बुध या ग्रहाची माहिती घेण्यापूर्वी तुम्हाला एक सुंदर असं बुध ग्रहाविषयी एक वाक्य ऐकवतो। बुध ग्रह ज्यासी नीट त्यासी सर्व मार्ग सहज सुलभ। म्हणजे ज्याचा बुध ग्रह हा छान असेल त्याला सगळे मार्ग सहजासहजी सापडतात। मग बुध हा कोण आहे? तर बुध हा या संपूर्ण ग्रहमंडलातला एक युवराज आहे। मग युवराज कसा असतो की तो अल्लड असतो, तो थोडासा बालिश असतो, त्याला अनेक गोष्टी पटकन लक्षात राहतात, तो पटकन कृती करतो। मग ह्या सगळ्या गोष्टींचा एक गुण, अवयव, रोग, आजार आणि नोकरी व्यवसायात कसा वापर केला जातो ते आपण आज बघणार आहोत। तर गुण हे बघायला गेले तर तो एक विनोद वृत्तीचा, बुद्धिमान, बडबड्या स्वभावाचा, चंचल, सर्व गोष्टींचा हव्यास असणारा, उत्तम ग्रहणशक्ती असणारा, आकलनशक्ती असणारा, त्याचबरोबर वाक चातुर्य असणारा, त्याची बोलणी अतिशय आकर्षक असते, त्याच्यात एक प्रकारचा तरतरीपणा असतो, धरसोड वृत्ती असते, कुठलीही प्रकारची गोष्ट पटकन पूर्ण तडीस न नेणे, त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची गोष्ट पहिले चिकित्सकपणे पाहणे, त्याबरोबर काहीतरी असणारं लॉजिक म्हणजे तर्कशास्त्र त्याला वापरणे, कुठल्या गोष्टीची एक प्रकारची समय सूचकता याचा एक अभ्यास करणे, खोडकर स्वभाव असतो, बालिश वृत्ती, जसं की तुम्हाला मग सांगितलं की बुध हा युवराज आहे। जी लहान मुलांची जी काही गुणधर्म आहेत ती तुम्हाला एक साधारणपणे याच्यात सापडतात किंवा दिसतात। मग ह्या बुध या ग्रहाचा कुठल्या कुठल्या अवयवांवर अंमल येतो तर ते आपण आता बघूया। स्पेसिफिकली जीभ, कान, मज्जातंतू, मज्जासंस्था, खांदे, श्वसन संस्था, हात आणि बोटे या सर्व ग्रहांवर त्याचा अंमल, या सर्व अवयवांवर त्याचा अंमल येतो। मग आता बघा, लहान मुलं सगळ्यात जास्त ज्या अवयवांचा वापर करतात ती वापर केली जाणारी जे अवयव आहेत ती इथे बघितली गेलेली आहे। तर आपण रोग आणि आजार याचा थोडासा विचार करूया। आजार कोणकोणत्या प्रकारचे होऊ शकतात तर श्वसन संस्थेचे आजार होतात, अपचन होतं, मज्जा संस्थेशी संबंधित आजार होतात, कर्णविकार होतात, बहिरेपणा येतो, वाणीतील दोष आपल्याला जाणवतात, मुकेपणा, तोतरेपणा, स्मृतिभ्रंश, त्वचा विकार, ॲलर्जी, वेड लागणे, फिट्स येणे, ज्ञानतंतूचे रोग होणे, वंध्यत्व, नपुंसकत्व, दया, दमा, क्षय, अतिनिद्रा, कोरडा खोकला आणि वातविकार। आता ही जी शरीरातली जी श्वसन, वात या संदर्भातली जी आजार आहे की जिथे वात बिघडला तर तुमची वाचा जाऊ शकते, कर्णदोष होऊ शकतात, तुम्हाला झोप नीट नाही लागू शकत, तुम्हाला वारंवार खोकला होतो। तर ह्या संदर्भातले ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अधोरेखित केल्या तर तुम्हाला बुध या ग्रहाचे आजार अतिशय स्पष्टपणे दिसते। मग आपण आता थोडासा वेगळा विचार करूया। तर वेगळा विचार करताना नोकरी व व्यवसाय कुठले आपल्याला बुधाच्या अंतर्गत लागू शकतात, मिळू शकतात त्याचा एक विचार करा। बुध हा स्मरणशक्तीचा कारक आहे, त्यामुळे जिथे जिथे जास्त अशी स्मरणशक्ती लागते ते सर्व व्यवसाय तुम्हाला बुधाच्या अंतर्गत बघायला मिळतात। मग ते कोणकोणते आहेत तर शिक्षक, प्रोफेसर, वकील, ज्योतिषी, तसेच गणिती, भाषातज्ञ, भाषांतरकार, व्याकरणतज्ञ, दुभाषी, हिशोब तपासनीस म्हणजे अकाउंटंट, CA, लेखनिक म्हणजे क्लार्क, कॅशियर, वृत्तपत्र संपादक, तसेच पत्रकार, मुद्रित तपासनीस, त्याचप्रमाणे तत्वज्ञानी, व्यापारी, एजंट, दलाल, मध्यस्थ, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर, DTP करणारा व्यक्ती, रेडिओ आणि जरा वेगळं जाऊन आकाशवाणी। आता बुध हा बोलण्याचा पण कारक आहे, स्मरणशक्तीचा पण कारक आहे, त्यामुळे तुम्ही जर इथे व्यवसाय जर बघितले तर तुम्ही बघा शिक्षक, प्रोफेसर, वकील, ज्योतिषी, गणिती, भाषांतज्ञ, भाषांतरकार यांना लक्षात पण खूप ठेवावं लागतं आणि यांचं एक बोलण्याचं पण काम आहे आणि तिथे एक प्रकारचं ॲनालिटिक्स ब्रेन लागतो। त्यामुळे जर तुम्ही तिथे बघितलं की तुम्हाला CA, नंतर लेखनिक, कॅशियर किंवा वृत्तपत्र संपादक की जिथे लिखाणाचंही जास्त काम आहे, स्मरणशक्तीचंही जास्त काम आहे आणि बोलण्याचंही जास्त काम आहे। तर ज्या लोकांकडे ह्या पद्धतीच्या कला, गुण, कौशल्य असतील त्यांनी समजून घ्यावं की आपल्या पत्रिकेतला बुध हा अतिशय उत्तम आहे आणि त्या बुधाचा वापर करून आपल्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आपण पुढे मार्गसर होऊ शकतो। आणि जर ह्या गोष्टी करताना तुम्हाला काही प्रकारच्या अडचणी येत असतील, काही प्रकारचा कॉन्फिडन्स जाणवत नसेल तर तुमचा बुध ग्रह हा पत्रिकेत थोडासा मध्यम स्वरूपात असेल, पण तुम्हाला ह्या गोष्टींचे करिअर करण्याची इच्छा असेल
तर तुम्ही आमच्या कार्याला अवश्य भेट द्या. त्याबद्दल आम्ही तुम्हाला उत्तम असं आमच्यातर्फे मार्गदर्शन करू की जेणेकरून तुमचं करिअर, नोकरी, व्यवसाय हे पुढे वृद्धिंगत होईल. त्याचप्रकारे कुठल्याही प्रकारचे जर तुम्ही अशा प्रकारचे जे आपण मग चर्चा केली असे रोग आणि आजारांना तुम्ही त्रस्त असाल तर त्या संदर्भातल्या सुद्धा तुम्ही तक्रारी असतील तर आम्हाला तुम्ही अवश्य भेट द्या. त्याचबरोबर जे आपण सुरुवातीला ज्या गुणांबद्दल बोललो ते गुण जर समजा आपल्या बाल्यामध्ये किंवा मुलामध्ये जास्त प्रमाणात दिसत असतील की ज्याचा आपल्याला त्रास होत असेल तरी तुम्ही आम्हाला अवश्य भेट द्या. ह्या सर्व प्रकारच्या ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या अडचणींसंदर्भात आम्ही तुम्हाला निश्चित आमच्याकडनं जे उत्तम मार्गदर्शन आहे ते आम्ही तुम्हाला अवश्य करू. तुम्हाला अजूनही काही इतर विषयांबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल अत्रेय ज्योतिष कार्यालयाला अवश्य भेट द्या. त्याच्यात असणारे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघा. त्यातून तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. तसेच तुम्ही आमचं जे इंस्टाग्राम हँडल आहे ज्योतिष योगेश भंडे यालाही तुम्ही भेट द्या. एकदा त्याला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या दोघांमध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, आता खाली स्क्रोल पण होत असेल. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आम्हाला अवश्य कॉल करा, चॅनेल सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फॉलो करा आणि कुठल्याही अडचणीचं तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आम्हाला बिंदास भेट द्या, कमेंट करा. तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर तयार आहोत. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.